आता जर तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्विटरला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, ऑडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट इथे ओपन करायचे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो इथे फोटो इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून आपल्या ह्या ज्या फोटोची लेंथ असेल थोडी न्यायची आपल्याला 23 सेकंदपर्यंत, तिथून आपण नंतर सॉंगनुसार कट करूया. त्याच्यानंतर इथून हा फोटो 2 बोटांनी सेट करायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याआधी इथे फोटोच्या पहिल्यांदा ठेवून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉड्यूल दिला मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. इथून एक एक्स्ट्रा काढूचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला फोटो आहे तो इथून सॉंगनुसार इथून ॲड करायचा. जेवढं सॉंगची लेंथ आहे तेवढे ह्या फोटोची लेंथ ठेवायची. ठेवल्यानंतर पहिल्यांदा ठेवायचं आहे. हा जो बीट मॉड्यूल आहे त्यामध्ये जे आपण बीट द्या जेथून चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट बघायची आपली फोटो चेंज होत आहे. थोडं फोटो आल्यानंतर इथून ही बीट अशा इथून चेंज होते. तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करूया. तर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होते, तर त्याचं थोडं फोटो आले की इथून बीट चेंज होते. तर इथून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली तुम्हाला थोडं स्क्रोल करू येते रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून आपण जे इमोजी PNG दिले इथून ॲड करायचं आहे. तर आता मी काय करतो, इथून सर्व फोटो बीट नावानुसार इथून स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण इथून बीट नावानुसार इथून स्प्लिट करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, येथे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. लाईट इफेक्ट्स ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल व्हाईट फ्लॅशचा. इथून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल खालची संपूर्ण कमी करायची अशा प्रकारे असेल ती. आणि इथे तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. आता हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली 3 नंबरला इथे ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. कंबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल झूम 1चा. इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याचा जो पुढचा फोटो आहे त्या फोटोला सुद्धा आपल्या कंबोमधलाच डिस्टो राईटचा इथे इफेक्ट सिलेक्ट करायचं जसे ते आपण केलं आहे तशा प्रकारे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला झूम 1चा इथे इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला ना कंबोमधलाच स्लिप अँड स्लाईड 2चा जो पेड आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा जो पेड आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला झूम 1चा जो पेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला डिस्टो राईटचा तो इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला झूम 1चा तो इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो पेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा जो पेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधला इन फ्लेम हा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधलाच मॅजिक क्यूब 3 जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला डायनामिक सेक 1चा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो पेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा जो पेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कंबोमधला डिस्टो लेपचा जो पेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आता पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोचा जो पेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना कंबोमधलाच डिस्टोर्ट अँड स्ट्रेचचा जो पेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा तरी पुढच्या फोटो आपल्याला कंबोमधला डायनामिक सेक 2चा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला इनमधला रोटेशन ओपनिंग हा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच फ्लिप बुकचा जो पेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधलाच पेंडिंगचा जो पेड आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्याला आहे ना कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो पेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला ब्लॅक होलचा जो पेड आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्याला आता पहिल्यांदा यायचं आहे. येथे तुम्ही पहिल्यांदा आल्यानंतर इथे तुम्हाला इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल इथून सिलेक्ट करायचं आहे. ह्याचं नाववरती तुम्हाला मिळून जाईल आणि सिम्पली सिलेक्ट केल्यानंतर बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या इफेक्टची लेंथ आहे पहिल्या फोटोपासून आपल्या सिम्पली 5 सेकंदाचा मागचा फोटो तिथपर्यंत आणायची. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड इथे 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे,
हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला पुढे जो आम्हाला स्प्लिट केला ते द्यायचं आहे. पुन्हा इथे आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, फ्लॅशचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल, हा जो आपला 7 सेकंद तिथला फोटो त्या फोटोला संपूर्ण ठेवायची जशी इथे आपण ठेवली तशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, हा जो आपला 11 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे याच्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, 3 लेअर मिररचा इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल, आपला जो 11 सेकंद आहे तिथला फोटो त्या फोटोला संपूर्ण ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करायचं, फिल्टर 0 करायचं आहे, व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. त्याच्यानंतर हा जो आपला 12 सेकंदाचा म्हणजे 12 सेकंद तिथला फोटो आहे त्याचा थोडमध्ये अशा प्रकारे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचा आहे आणि इथून तुम्हाला आता काय करायचं आहे, लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, कोस्टल स्पार्कचा इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो आपला 17 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला ते द्यायचे अशा प्रकारे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये 3 लेअर मिररचा जो वेळ आहे इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल, हा जो आपला 17 सेकंद आहे तिथला फोटो त्या फोटोला ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं, व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच लेअरवरती क्लिक करायचं, डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं, रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, बूम ब्लरचा इथून सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं, ॲडजस्ट ऑप्शन आहे फर्स्टला त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला आहे ना सिम्पली स्पीड संपूर्ण यायचं अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 19 सेकंद आहे तिथला फोटो आहे, 19 सेकंदाच्या थोडं मागे यायचे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये हा जो निगेटिव्हचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि सिम्पली अशा ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल मध्यभागी ठेवायची जसे इथे आपण ठेवली तशा प्रकारे. त्याच्यानंतर हा जो आपला 21 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्पीड केला ते द्यायचा आहे. पुन्हा आपल्या इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथून तुम्हाला आहे ना लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, स्पार्क 2चा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली शेवटच्या दोन्ही फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नाही तर तुमचं व्हिडिओ आहे तिथून एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.